नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका व मुक्तांगण संस्थेच्या एकत्रित सहयोगाने आज आपण FLN निपुण कक्षाच्या सुलभ मांडणी व रचनेसंदर्भात प्रात्यक्षिक पाहणार आहोत. सर्वप्रथम FLN निपुण कक्ष स्थापन करण्याकरिता आपल्याला शाळेतील संकुलात एक स्वतंत्र वर्गखोलीची आवश्यकता आहे. सर्वसाधारण अशा वर्गखोलीची निवड करावी जी प्रकाशमय, हवेशीर व मोकळी म्हणजेच कोणत्याही जड फर्निचर विरहित असेल अशी. मात्र या वर्गखोलीमध्ये 2 लोखंडी कपाटे असावीत. ही लोखंडी कपाटे शाळेतील अडगळीत पडलेली कपाटे किंवा जुनी फडताळे असतील तरीही चालतील. त्यानंतर सदर वर्गखोलीमध्ये समग्र शिक्षा अभियानातर्फे प्रदान झालेल्या भाषा, गणित व निपुण भारत अभियानातील जादुई पिटाऱ्याच्या पेट्या उपलब्ध असाव्यात. त्या व्यतिरिक्त वर्गखोलीमध्ये इतर शैक्षणिक साहित्य जसे चार्ट पेपर, रंगपेट्या, कात्री, गोंद इत्यादी उपलब्ध असावे. पेटीतील साहित्याचा सुलभ वापर होण्यासाठी आपल्याला विविध टेबल, शेल्फ किंवा रिकाम्या पेट्या मांडणी करता असल्या तरीही चालतील. निपुण भारत अभियानामध्ये नमूद केलेल्या 3 उद्दिष्टांवर आधारित 3 प्रमुख कोपरे तयार करायचे आहेत. पहिला कोपरा म्हणजेच आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. त्यानंतर दुसरा कोपरा म्हणजेच भाषा साक्षरता आणि तिसरा कोपरा हा 3ऱ्या उद्दिष्टांवर आधारित असेल, जो म्हणजे गणित कोपरा. आता आपण या वर्गातील प्रत्येक कोपऱ्याला भेट देऊ. हा आपला अतिशय सुबकपणे मांडलेला वाचन कोपरा आहे, ज्यामध्ये भाषा पेटीतील उत्तम दर्जाचे साहित्य जसे चित्रवर्णन, अक्षरपट्ट्या, शब्दपट्ट्या, चित्ररूप गोष्टी वाचन, गोष्टींचा घटनाक्रम तक्ता, शब्दवाक्यचक्र, कविता वाचन इत्यादी साहित्य अशा प्रकारे मांडले आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना हसत खेळत भाषेच्या संकल्पना सहजरित्या आत्मसात करता येतील. आता आपण पाहूया लेखन कोपरा. लेखन कोपऱ्यामध्ये प्रारंभिक साक्षरता विकसित करण्याकरिता लेखन साहित्य ठेवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ विविध प्रकारचे पेन, पेन्सिली, खोडरबर, शार्पनर, कागद, जुनी वर्तमानपत्रे, जुनी मासिके, खडू, पाटी, ट्रेसिंग बोर्ड, अक्षर तक्ता, जुने मोडीत काढलेले कीबोर्ड इत्यादी. हा आहे गणित कोपरा. इथे आपण संख्यापट्ट्या, अंक कार्ड, काउंटर्स, अबॅकस, दशमान परिमाणे, घनफळ, पृष्ठफळ, वेन चित्रे, वजन परिमाणे, मापन परिमाणे, नोटा इत्यादी साहित्यांचा वापर करून मुलांना अंक साक्षरतेचे निकष सहज व सुलभ पद्धतीने शिकवू शकतो. तुम्ही इथे पाहू शकता की मुले ज्ञानरचनावादी पद्धतीने गणिती प्रक्रिया किती मजेत शिकत आहेत. आता आपण सर्वांगीण विकासाचा कोपरा पाहू. यामध्ये दोरीची शिडी, बॉलिंग सेट, छोटे चेंडू, मोठे चेंडू इत्यादींचा वापर करून मुलांच्या सूक्ष्म स्नायूंचा विकास, लवचिकतेमधील वाढ व सर्जनशीलतेचा विकास होतो. आपण शिक्षकांनी जर समग्र शिक्षा अभियानातर्फे प्राप्त झालेल्या या उत्कृष्ट दर्जाच्या शैक्षणिक साहित्याचा वापर केल्यास 100% विद्यार्थी मूलभूत क्षमता प्राप्त करतील व यातील आनंददायी कृतीचा अनुभव घेतील आणि पुढील स्तराकडे वाटचाल करतील, म्हणजेच विद्यार्थी निपुण होतील. प्रिंट-रिच वातावरणाचे महत्त्व. वर्गखोलीची सजावट ही नुसती सजावट नसून ती विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करण्याकरता वापरावी. येथे पहा, रंगीत तक्ते, बुलेटिन बोर्डवर मुलांचे कार्य, अक्षर पताका, अंक पताका, फ्लॅशकार्ड इत्यादी साहित्यांचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत प्रदान झालेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विद्यार्थी निपुण भारत अभियानाची उद्दिष्टे
सहज प्राप्त करू शकतील.